Hello students, in physics, rotational dynamics, okay, we'll continue with our chapter, okay. Now, if you remember, yesterday I taught you application of uniform circular motion, okay. त्यातला पहिला पार्ट बघितला आपण vehicle on a horizontal, that is curved horizontal road, okay, and we calculated the maximum speed possessed by the vehicle, okay. म्हणजे जो काल आपण इक्वेशन काढलं होतं ते असं होतं V max is equal to under root mu s r g. Okay, so this is the maximum speed on a curved road, okay, curved horizontal road, okay, which must be possessed by our vehicle, okay, so that there won't be a possibility of accident. Okay, so काल आपण हे बघितलं की दिस इज द मॅक्झिमम स्पीड ऑन अ कर्व हॉरिझॉन्टल रोड. म्हणजेच याचा अर्थ तुम्ही मॅक्झिमम इथपर्यंतच जाऊ शकता. इफ यू क्रॉस दिस वेलॉसिटी देर इज अ पॉसिबिलिटी दॅट आयदर देर विल बी स्किडिंग, स्लिपिंग और कार मे गेट टॉपल. ओके, ठीक आहे. सो हे आपण काल बघितलं. ठीक आहे. आता एक याच्याशी रिलेटेड एक पहिल्यांदा एक प्रश्न विचारतो, त्याचं उत्तर द्या. ओके, इट्स अ सिम्पल क्वेश्चन. अ फोर व्हीलर, ओके, आता फोर व्हीलर कार जर का टर्न करत असेल तर ती टॉपल होऊ शकते. ओके, म्हणजे तुम्हाला प्रिकॉशन घेतली पाहिजे. इफ इन्स्टेड ऑफ फोर व्हीलर इफ यू टेक टू व्हीलर, ओके, सेम थिंग कॅन हॅपन विथ टू व्हीलर ऑल्सो. ओके, पण असं युजली होत नाही. ओके, कारण टू व्हीलर मध्ये जर आपण सरळ चाललोय आणि आपल्याला कळलं, ओके, की आता माझ्यावर सेंट्रीफ्युगल फोर्स येणार आहे. म्हणजे इमॅजिन करा तुम्ही अशा कर्व वर चाललाय. दिस इज अ कर्व अँड यू आर ड्रायव्हिंग अ टू व्हीलर ऑन दिस कर्व. ओके, तर तुम्हाला एक अंदाज असतो की आता माझ्यावर एक फोर्स येणार आहे सेंट्रीफ्युगल विच विल टेक मी टू द राईट. म्हणून आपण ऑलरेडी आपली बॉडी लेफ्ट साइडला बेंड करतो. मग आता सगळ्यांनी सायकल किंवा बाईक चालवताना हे खूप नॅचरली होतं आपल्यामध्ये. हे आपल्याला असं इंटेन्शनली सांगावं नाही लागत की यार आता टर्न येतोय थोडंसं बेंड हो. नाही, नॅचरलीच सायकल किंवा गाडी चालवताना, बाईक चालवताना आपण लेफ्ट टर्न आला तर आपली बॉडी अशी लेफ्टला बेंड होते. माझं त्याचं कारण कळलं तुम्हाला का बेंड होते? कारण जर तुम्ही बॉडी स्ट्रेट ठेवली आणि टर्न मारायला गेला तर तुमच्या बॉडीवर अपोजिट साईडचा फोर्स येणार आहे सेंट्रीफ्युगल अँड यू माइट फॉल डाऊन बिकॉज ऑफ दॅट. आणि ते बॅलन्स करण्यासाठी, तो फोर्सला बॅलन्स करण्यासाठी आपण आपली बॉडी ऑलरेडी लेफ्टला घेतो. ओके, तुम्ही जर का मोटो जीपी वगैरे म्हणजे रेस बघितल्या बाईकच्या, ओके, तर त्यांना जास्त स्पीडवर टर्न घ्यायचे असतात, त्यामुळे ते जास्त बेंड होतात. ठीक आहे. ओके, म्हणजेच टू व्हीलर किंवा मोटरसायकल किंवा सायकल देअर सच थिंग्स आर नॉट रिक्वायर्ड बिकॉज वी हॅव ॲबिलिटी टू चेंज दॅट, बॅलन्स दॅट. कारमध्ये तसं होऊ शकत नाही. ओके, so this is the advantage of motorcycle or cycle, okay, on a curved road. ठीक आहे. सो हा एक पॉइंट झाला. आज मी तुम्हाला पुढचं ऍप्लिकेशन शिकवणार आहे, ओके, विच इज कॉल्ड अ वेल ऑफ डेथ, or which is also called as a wall of death. Well of death or wall of death, हिंदी मध्ये त्याला मौत का कुआ म्हणतात. ओके, आता मौत का कुआ किंवा वेल ऑफ डेथ किंवा वॉल ऑफ डेथ, इट इज बेसिकली फॉर अम्युजमेंट, मनोरंजनासाठी करतात हे. ओके, म्हणजे हे फक्त एक लोकांना एंटरटेनमेंट मिळावी या इंटेन्शननी केलेलं आहे. ओके, पण तिथे फिजिक्स आहे. ओके, रादर तिथे सर्क्युलर मोशन इन्व्हॉल्व आहे. ओके, आता सगळ्यांनी बघितलं असेल की त्या वेल ऑफ डेथ मध्ये एक असा मोठा सिलेंड्रिकल चेंबर असतो. ओके, आणि गाड्या ह्याच्या आतमध्ये फिरत असतात अलॉंग द सर्फेस. म्हणजे इमॅजिन करा आता वॉल आहे तिकडे, सगळ्या वॉल, इन्स्टेड ऑफ वॉल इमॅजिन अ फ्लॅट सर्फेस, तर मग हा सिलेंडर होईल ना, तर अशी गाडी फिरतीये. फोर व्हीलर पण असतात, टू व्हीलर पण असतात. ओके, सो तिथे फिजिक्स कसं यूज होतं ते आपण शिकणार आहे. ओके, सो टुडे वी आर गोइंग टू स्टडी अ नेक्स्ट ऍप्लिकेशन कॉल्ड वेल ऑफ डेथ. ओके, नाउ इट्स अ सिम्पल ऍप्लिकेशन. ओके, कारण एक्झॅक्टली त्यात काय होतं हे समजून घ्यायचं आपल्याला. आपण एक सिम्पल डायग्राम काढू. बघा इकडे, I will try to draw a cylindrical structure.
ओके. सो दिस इज दॅट वेल ऑफ डेथ. ओके, एक सिलेंड्रिकल स्ट्रक्चर ड्रॉ केलं. इफ यू वॉन्ट यू कॅन ड्रॉ कर्व लाईक दिस, डझंट मॅटर. कर्व काढला तरी चालेल, कारण खालचं सरफेस खरं तर फ्लॅट पण असतो. ओके, आणि याच्या आतमध्ये एक रायडर आहे. ओके, अँड दॅट रायडर इज मुव्हिंग लाईक दिस. आय विल शो इट बाय अ डॉटेड लाईन. ओके, नाव हे 3 डायमेन्शनल आहे, तुम्हाला इमॅजिन करावं लागणार आहे. वी कॅनॉट ड्रॉ एव्हरीथिंग. ओके, सो दिस इज 3 डायमेन्शनल, म्हणजे दॅट डॉटेड लाईन इज द पाथ फॉलोड बाय द ड्रायव्हर. ओके, कार असेल, बाईक असेल. ओके, तो असा गोल गोल फिरतोय. ओके, दिस इज द सिच्युएशन. ओके, ही डायग्राम तुमच्या बुकमध्ये मी तशीच काढायचा प्रयत्न करतोय. ओके, नाव दिस इज द सेंटर ऑफ दॅट सर्कल इन विच इट इज मुव्हिंग. सी बघा, विसरू नका आपण कुणाचे ऍप्लिकेशन शिकतोय रे? ऍप्लिकेशन्स ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ओके, सो सी इज द सेंटर. ठीक आहे. आता नाउ that motorcyclist or a car driver can be at any point. Okay, so we will take one point. Okay, imagine करा तो आता इथे आहे. Okay, and m is the mass. m is the mass. ठीक आहे, आणि तो ज्या सर्कल मध्ये फिरतोय, r is the radius of circle. मी इथे लिहितो m is mass. ओके, आता m मास आहे आणि r कोण आहे? रेडियस. पण हे कुणाचं मास आहे रे? हे ड्रायव्हरचं मास आहे, कारचं मास आहे, का दोघांचं मिळून मास आहे? तर हे दोघांचं मिळून मास आहे, कारण कार एकटीच नाहीये, कारच्या आतमध्ये ड्रायव्हर पण आहे. ओके, समजलं? त्याच्यामुळे आपण म्हणताना जरी त्याला मास ऑफ कार म्हणत असलो तरी आतमध्ये ड्रायव्हर पण आहे. ओके, सो दिस इज द मास ऑफ व्हेकल और कार. आर इज द रेडियस. ओके, फाईन. नाउ आय हॅव अ व्हेरी सिम्पल क्वेश्चन. ओके, जे काल केलं तेच आज करायचं आपल्याला. ओके, हाऊ मेनी फोर्सेस आर ऍक्टिंग ऑन कार वेन कार इज एट दिस पॉइंट? ओके, क्वेश्चन सिंपल आहे. हाऊ मेनी फोर्सेस आर ऍक्टिंग? ओके, विल स्टार्ट विथ द सिंपल वन. ओके, बघा, एम मास आहे ना. हाऊ मेनी फोर्सेस? द फर्स्ट फोर्स विच ऍक्ट्स ऑन दिस कार इज वेट mg वर्टिकली डाउनवर्ड. बघा, लगेच एरो दाखवतो मी. So this is the first force acting on car, weight mg vertically downward. Color. Okay, so the first force acting on car is weight mg vertically downward. Okay, we will write it down. The first force acting on car is weight mg आणि ब्रॅकेट मध्ये डायरेक्शन लिहू आपण vertically downward. Clear? First point clear झाला. Weight mg vertically downward. Okay, now second. Okay, normal. Okay, आता नॉर्मल कशी असते रे? नॉर्मल इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू सरफेस. काल आपण जमिनीवर होतो, हॉरिझॉन्टल होतं ना सरफेस. ओके, काल हा आपला सरफेस होता, ही आपली कार होती, राईट? ओके, त्यामुळे वेट mg खाली चाललं होतं आणि नॉर्मल सरफेसला परपेंडिक्युलर होतं म्हणून वर चाललं होतं. आज तुमची कार जमिनीवर नाहीये, कार वॉलवर आहे. इमॅजिन करा, अशी कार फिरतीये गोल गोल. तर आज कार इथे, ही वॉल आहे समजा, इथे कार आहे, तर ह्या सरफेसचा परपेंडिक्युलर वर नाही जाणार, इकडे येणार. ओके, सो द सेकंड फोर्स ऍक्टिंग ऑन कार इज नॉर्मल विच इज परपेंडिक्युलर टू सरफेस. ओके, फर्स्ट फोर्स इज mg वर्टिकली डाउनवर्ड, नॉर्मल परपेंडिक्युलर टू सरफेस. ओके, जे लास्ट इयरचे स्टुडंट आहेत, 11वीत होते ते, त्यांना आठवत असेल मी ओरडून किंवा हे पाठ करून घेतलं होतं. वेट इज ऑलवेज डायरेक्टेड वर्टिकली डाउनवर्ड, नॉर्मल इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू सरफेस, अँड टेन्शन इज ऑलवेज टुवर्ड्स द सपोर्ट. ओके, हे 3 वाक्य लक्षात ठेवा. सो नॉर्मल इज परपेंडिक्युलर. सो सेकंड फोर्स इज नॉर्मल n. व्हॉट इज डायरेक्शन ऑफ नॉर्मल n? परपेंडिक्युलर टू सरफेस. Okay, so we talked about 2 forces which are acting on the car in this position. तीच कार जमिनीवर असती तर अशी डायग्राम आली असती, जे काल आपण केलं. ओके, पण आज ती जमिनीवर नाहीये. सो द 2 forces which are acting on the car are weight mg vertically downward, normal reaction n perpendicular to surface. Clear? ओके, इथपर्यंत कळलंय. आता पुढे लक्ष द्या. ओके, नाउ वन मोर फोर्स इज देअर. ओके, बघा, ती कार आहे ना,
इथे चिकटली आहे. ओके, आणि जर का mg जास्त असेल तर ती तिकडनं घसरून खाली पडेल, म्हणजे इथं फ्रिक्शन तयार होईल. आणि फ्रिक्शन हे नेहमी त्याच्या मोशनला अपोज करतं. सो फ्रिक्शन विल गो अपवर्ड. सो दिस इज द Fs, force of friction. So the third force acting on the car is the frictional force, okay, which is along the surface. ठीक आहे. सो टोटल किती फोर्स झाले रे? 3. फर्स्ट वेट mg vertically downward, second normal perpendicular to surface, and third is the force of friction. इथे लिहून ठेवू आपण. ओके, आणि इथं तुम्हाला त्याची डायरेक्शन काय दिसते? व्हर्टिकली अपवर्ड. इथपर्यंत कळलंय? ओके, इथपर्यंत झालं. सो हाऊ मेनी फोर्सेस आर ऍक्टिंग ऑन दॅट पर्टिक्युलर कार? 3. वेट mg डाउनवर्ड, फ्रिक्शनल फोर्स Fs अपवर्ड, and normal perpendicular to surface. Okay, ठीक आहे. नाव आता जर फ्रिक्शनल फोर्स पेक्षा mg जास्त असेल तर काय होईल? प्रश्न परत एकदा ऐका, खूप सिंपल आहे. फ्रिक्शनल फोर्स पेक्षा mg जास्त असेल तर गाडी खाली घसरत येईल, म्हणजे तिकडनं पडून जाईल. कळलं? म्हणजे याचा अर्थ जर तुमची इच्छा असेल की गाडी तिथेच राहिली पाहिजे तर या दोघांनी एकमेकांना बॅलन्स केलं पाहिजे. ओके, सो Fs ला कोण बॅलन्स करणार आहे? Fs मस्ट बी बॅलन्स्ड बाय mg. Fs must be balanced by mg. Okay, so Fs equal to mg. Clear? Okay, आता म्हणजे याचा अर्थ याचं बॅलन्सिंग झालं. Fs आणि mg दोघांनी एकमेकांना बॅलन्स केलं. आता नीट बघा, आता एक फोर्स उरला फक्त. कोण रे? नॉर्मल. आणि तो कुठे चाललाय? टुवर्ड्स द सेंटर. नॉर्मल इज गोइंग टुवर्ड्स द सेंटर ना, परपेंडिक्युलर. हा सरफेस आहे ना, सरफेसचा परपेंडिक्युलर. ठीक आहे, आणि हे गोल फिरतोय. ओके, मग ह्याला जर का बॅलन्स करायचं असेल तर असा एक फोर्स पाहिजे जो बरोबर बाहेर चाललाय ना. जर नॉर्मलला बॅलन्स करायचं असेल तर तुम्हाला असा फोर्स पाहिजे जो बाहेर चाललाय. हे सर्कल आहे. ओके, आणि हा सर्कलच्या सेंटरला येतोय आणि हा सेंटर पासून लांब जातोय. मग सर्कलच्या सेंटर पासून जो लांब जातो त्या फोर्सचं नाव असतं सेंट्रीफ्युगल फोर्स. ओके, इट मीन्स नॉर्मल इज बॅलन्स बाय विच फोर्स? सेंट्रीफ्युगल फोर्स. ठीक आहे, सो आय विल राईट डाऊन बोथ द इक्वेशन्स ऑफ सेंट्रीफ्युगल फोर्स. कुणी बॅलन्स केलंय त्याला? नॉर्मल. काल लिहिले होते तसे दोन्ही लिहितो, एम आर ओमेगा स्क्वेअर आणि दुसरं होतं एम बी स्क्वेअर आर. ठीक आहे. ओके, बघा मॅथमॅटिकल स्टेप समजून घ्या, अवघड नाहीये. आपण काय करतोय रे, त्या कारचं मास एम आहे, रेडियस त्या सर्कलची रेडियस आर आहे, ही रेडियस आहे इथून इथपर्यंत. ओके, सेंटर पासून इथपर्यंत ती रेडियस आहे. या साईडला पण दाखवू शकतो आपण, रेडियस आर. ठीक आहे. नाव हाऊ मेनी फोर्सेस आर ऍक्टिंग ऑन कार? 4. वेट mg vertically downward, नॉर्मल n perpendicular to surface, फ्रिक्शनल फोर्स अपवर्ड दिसतोय. mg ला कोण बॅलन्स करतोय? फ्रिक्शनल फोर्स. ओके, म्हणून मी इथे लिहिले Fs equal to mg. n is going towards the center of the circle. We want something which is going away from the center. So that is balanced by centrifugal force. त्याची इक्वेशन लिहून काढले. So n equal to m r omega square equal to mv square upon r. इथपर्यंत आपण पोहोचलोय. ओके, ठीक आहे. आता हे आपण लास्ट इयरच शिकलोय. ओके, नीट ऐका. व्हॉट इज स्टॅटिक फ्रिक्शन? मी इकडे साईडला लिहितो बघा. द फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नॉर्मल. राईट? ओके, मग आपण काय लिहितो रे? फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इज इक्वल टू म्यू एस म्हणजे कोइफिशियंट इंटू नॉर्मल. हा कॉन्स्टंट आहे ना आपला. ओके, मग तुम्हाला लास्ट इयर शिकवलंय की फ्रिक्शनल फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इज ऑलवेज इक्वल टू नॉर्मल. इज ऑलवेज इक्वल टू नॉर्मल और लेस दॅन दॅट. ओके, आता तुम्ही म्हणाल सर हे कसं काय? तर इकडे बघा, मी तुम्हाला एक वेगळी ट्रिक सांगतो, हे तुम्हाला आठवेल कदाचित 11वीत. इकडे बघा, पे अटेन्शन. हा म्यू एस आहे ना. व्हॉट इज इक्वेशन ऑफ म्यू एस रे?
Fs अपॉन n, राईट? ओके, जर हे दोन इक्वल झाले तर म्यू एस ची व्हॅल्यू किती येईल रे? 1. आणि मी तुम्हाला लास्ट इयर सांगितलं होतं म्यू एस ची मॅक्झिमम व्हॅल्यू काय असते? 1. अदरवाइज म्यू एस इज ऑलवेज लेस दॅन 1 अँड ग्रेटर दॅन 0. हे लास्ट इयर शिकवलंय तुम्हाला व्यवस्थित. ओके, की म्यू एस इज ऑलवेज ग्रेटर दॅन 0 बट लेस दॅन 1. फ्रिक्शनचा कोइफिशियंट हा 1 पेक्षा मोठा नसतो. एकतर मॅक्झिमम तो 1 असतो किंवा 1 पेक्षा कमी असतो, आणि फ्रिक्शनच नसेल तर 0 असतो. ओके, विच इज इम्पॉसिबल. ओके, आता मग जर का तुम्हाला याचं उत्तर 1 कधी येईल रे? जेव्हा दोन्ही इक्वल असेल. जर एफ एस मोठा असेल तर उत्तर 1 पेक्षा मोठं येईल, आणि ते होत नाही. म्हणजेच एफ एस हा एन पेक्षा छोटा आहे, राईट? म्हणून मी म्हटलं की एफ एस इज ऑलवेज इक्वल टू और लेस दॅन 1. या वाक्याचा अर्थ समजून घ्या. एफ एस इज ऑलवेज इक्वल टू और लेस दॅन 1. ठीक आहे, म्हणजे तो इक्वल असेल किंवा लेस दॅन 1 असेल. कोण? एफ एस. ओके, मग एफ एस लेस दॅन 1 असेल तर एफ एस इज इक्वल टू म्यू एस इंटू एन. सो नाव आय विल सबस्टिट्यूट दॅट. बघा आता कसं लिहितोय मी. एफ एस, नीट बघा आता कसं लिहितोय. म्यू एस एन, तेच इक्वेशन लिहिलं मी मगाचं, फक्त आपण मगाची इक्वल टू लिहित होतो ना, त्याच्याऐवजी मी लेस दॅन लिहिलं. ओके, चालतं, लेस दॅन किंवा इक्वल टू. सो असं लिहिलं तरी चालेल. मॅथमॅटिकल सिम्बॉल आहे, सगळ्यांना अर्थ कळतो. हाऊ टू रीड दिस? जे मी वरती लिहिले ना वर्ड्स मध्ये ते मी फक्त इक्वेशन मध्ये लिहिले. एफ एस इज ऑलवेज इक्वल टू और लेस दॅन 1. सो एफ एस इज लेस दॅन इक्वल टू म्यू एस इंटू एन. ओके, आता करायचे सबस्टिट्यूशन्स. व्हॉट इज एफ एस? लुक हिअर. एम जी लेस दॅन. व्हॉट इज म्यू एस? म्यू एस तसंच ठेवू आपण. एन. आता एन चे तुमच्याकडे किती इक्वेशन आहेत? 2. फर्स्ट इज एम आर ओमेगा स्क्वेअर अँड सेकंड इज एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. वी विल टेक दॅट. एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. क्लिअर? ओके, इथपर्यंत कळलंय? हे तुम्हाला समजलंय. एफ एस इज ऑलवेज इक्वल टू और लेस दॅन 1. ओके, त्यानंतर आपण काय केलं? एफ एस इज लेस दॅन इक्वल टू म्यू एस इंटू एन, हे फक्त वर्ड मध्ये लिहिलं. हा एफ एस चा फॉर्म्युला आहे, काल पण सांगितला होता. एफ एस च्या जागी टाकलं एम जी, म्यू एस तसाच लिहिला. एन च्या जागी टाकलं एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. ठीक आहे, इथपर्यंत काही इश्यू आहे? आता वी हॅव टू राईट डाऊन दी प्रॉपर इक्वेशन. ओके, लुक हिअर. आय विल कॅन्सल एम. एम कॅन्सल केला, चालेल? बघा, हा आर इकडे घेतो, आर जी. हा म्यू एस खाली घेतो, लेस दॅन और इक्वल टू व्ही स्क्वेअर. ठीक आहे? ओके, आता हेच इक्वेशन मी कसं लिहितोय बघा. व्ही स्क्वेअर इज ग्रेटर दॅन और इक्वल टू आर जी अपॉन म्यू एस. आर जी अपॉन म्यू एस. ठीक आहे, सेम आहे, फक्त मी व्ही पहिला लिहिला. ओके, बाकी काय हेच इक्वेशन लिहिले. सो व्ही स्क्वेअर इज ग्रेटर दॅन और इक्वल टू आर जी अपॉन म्यू एस. याचा अर्थ व्ही, आता मी ग्रेटर दॅन और इक्वल टू च्या ऐवजी इक्वल टू लिहितो. अंडर रूट व्ही स्क्वेअरचा व्ही केला, अंडर रूट घेतला ना, आर जी अपॉन म्यू एस. पण इथं मी इक्वल टू घेतला, म्हणजे दिस इज मिनिमम स्पीड. ओके, मिनिमम ना. ओके, याचा अर्थ काय झाला रे? बघा आता, जर तुम्ही त्या वेल ऑफ डेथ मौत का कुवामध्ये गाडी चालवत असाल तर तुमचा कमीत कमी स्पीड किती पाहिजे? एवढा. जर ह्याच्यापेक्षा कमी केला खाली पडणार तुम्ही. सर जास्त केला प्रॉब्लेम नाहीये, कमी केला प्रॉब्लेम आहे. ओके, सी तुम्ही समजून घ्या. आज मी तुम्हाला मिनिमम स्पीड काढून दाखवला. इन यस्टरडेज लेक्चर, इन लास्ट लेक्चर वी कॅल्क्युलेटेड मॅक्झिमम स्पीड.
काल मी तुम्हाला सांगत होतो ना की मॅक्झिमम तिथपर्यंत जावा, त्याला क्रॉस करू नका. ओके, तसं आज मी तुम्हाला उलट सांगतोय, मिनिमम एवढा स्पीड तरी ठेवा किंवा यापेक्षा जास्त ठेवा, नाहीतर तुम्ही खाली पडतात. ओके, सो दिस इज द मिनिमम स्पीड विच अ कार शुड मेंटेन इनसाइड द वेल ऑफ डेथ so that there is no accident, म्हणजे it won't fall down. It will continue to move in a circular round. ओके, सो आज आपण मिनिमम स्पीड काढला, काल आपण मॅक्झिमम स्पीड काढला. कळलं? दोघांमधला फरक कळला? ओके, शॉर्ट मध्ये एकदा आपण रिवाइज करू काय. ओके, सो व्हॉट वी आर डुईंग, वी आर कॅल्क्युलेटिंग द इक्वेशन ऑफ वेलॉसिटी ऑफ अ कार इनसाइड अ वेल ऑफ डेथ. सो तो काढली, डायग्राम काढली, फिरतोय तो, कार घेतली, एम इज द मास ऑफ कार, त्या कारच्या आतमध्ये ड्रायव्हर पण आहे, त्या सगळ्यांना मिळूनच आपण कार बनतो. ठीक आहे. सो आर इज द रेडियस ऑफ दिस सर्कल इन विच इट इज मुव्हिंग. ओके, सो हाऊ मेनी फोर्सेस आर ऍक्टिंग ऑन दॅट पर्टिक्युलर कार? 3. वेट mg vertically downward, normal perpendicular to surface and frictional force vertically upward. ठीक आहे. आता पुढे काय तर एफएस ला कोण बॅलन्स करते? mg, म्हणून एफएस इक्वल टू mg लिहून टाकलं. आता n इज गोइंग टुवर्ड सेंटर, त्याला कोण बॅलन्स करत असेल? द वन विच इज गोइंग आउटसाइड, दॅट इज अवे फ्रॉम सेंटर, म्हणजे सेंट्रीफ्युगल फोर्स. त्याचे दोन इक्वेशन आहेत, दोन्ही लिहिले. हे वापरलं नाही खरं तर आपण हे एकच लिहिलं तरी चालेल. मग आपण शिकलो, हे लास्ट इयरच झाले आपले, की लिमिटिंग फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इज ऑलवेज इक्वल टू ऑर लेस दॅन 1. ओके, म्हणजेच तो ह्या टर्म पेक्षा कमी असणार आहे. So Fs is less than or equal to mu s n. Okay. Now तुम्ही असं करा, लेस दॅन 1 ते मी तुम्हाला शिकवत होतो म्हणून सांगितलं, तुम्ही असं लिहिलं तरी चालेल, इज इक्वल टू और लेस दॅन म्यू एस एन. ओके, सो Fs इज लेस दॅन इक्वल टू म्यू एस एन. Fs च्या जागी लिहिलं mg, म्यू एस तसाच ठेवला, n च्या जागी लिहिलं mv स्क्वेअर अपॉन आर. कॅन्सल, आय गॉट दिस इक्वेशन, हेच मी इथे लिहून घेतलं. ओके, v स्क्वेअर v काढायचा होता, रूट टाकलं रूट. आपण हे ग्रेटर दॅन आहे ना, म्हणजे तुम्हाला कळतंय का अर्थ? v ची व्हॅल्यू एकतर इक्वल ठेवा किंवा मोठी ठेवा, इक्वल ठेवा किंवा जास्त ठेवा. काल कसं होतं रे, काल उलट होतं, इक्वल ठेवा किंवा कमी ठेवा. आज इक्वल ठेवा किंवा जास्त ठेवा. सो दॅट्स वाय मी इथे इक्वल टू टाकलं, इथं मिनिमम शकतो. ओके, समजलं? सो दिस इज द मिनिमम स्पीड विच यू हॅव टू मेंटेन इफ यू आर ड्रायव्हिंग अ कार इनसाइड अ वेल ऑफ डेथ. ओके, ठीक आहे. So this is the equation for well of death. Okay, आता याच्यावर काही न्यूमरिकल्स पण आहेत. ओके, दॅट ऑल्सो विल डू, बट विल डू इट नेक्स्ट टाइम. ओके, ठीक आहे. बघा, मी 2 ऍप्लिकेशन शिकवले तुम्हाला. फर्स्ट शिकवलं अ व्हेकल ऑन कर्व हॉरिझॉन्टल रोड. सेकंड अ वेल ऑफ डेथ. वेल ऑफ डेथ हा पार्ट कॉम्पिटेटिव्ह साठी खूप इम्पॉर्टंट आहे, कारण ह्या फॉर्म्युलावर प्रॉब्लेम्स असतात. ओके, सेकंड थिंग. ओके, आता आपल्याला पुढे जायचंय. ओके, आपल्याकडे एक कर्व रोड आहे, तो प्लेन आहे. ओके, त्याच्यावर किती स्पीड लागतो रे? काल आपण इक्वेशन काढलं, व्ही मॅक्स इक्वल टू अंडर रूट म्यू एस आर जी. मीन्स इफ यू क्रॉस दिस लिमिट, तुम्ही जर का हा लिमिट क्रॉस केलं तर ऍक्सिडेंट होईल. ओके, ठीक आहे. मग गव्हर्नमेंट काय करतं, लोकांना सांगण्यासाठी तिथे बोर्ड्स लावतं, इंटिमेट करतं. ओके, बट सगळेच इन्स्ट्रक्शन्स लोक ऐकतील असं नाहीये. ओके, देअरफॉर वी नीड टू डू समथिंग एल्स ऑल्सो. ओके, हा मग मी काल तुम्हाला सांगितलं होतं, रोड सरफेस रफ करा, मग आपोआप स्पीड कमी होईल. ओके, पण हे असं रफ करणं योग्य नाहीये, कारण त्यांनी गाडीचा मेंटेनन्स वाढतो. ओके, मग गव्हर्नमेंट आणखीन एक किंवा फिजिक्समध्ये अजून एक मेथड आहे, सो दॅट कर्व वर इफ यू क्रॉस दिस लिमिट स्टील देर इज नो ऍक्सिडेंट. And that is called banking of road. Okay, that we will study in next lecture. Okay, ठीक है. So we'll stop here for today.